नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नेहमीप्रमाणे नोकरीविषयक माहितीचा महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी नोकरीविषयक माहितीचे बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ते व्हिडिओ सुद्धा जाऊन बघू शकता. खाजगी भरती, सरकारी भरती, एज्युकेशन रिलेटेड असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहेत. तो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल. तो महाराष्ट्र शासन जिल्हा सांगली यांच्या अंतर्गत ही नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही ऑफिशियल वेबसाईट आहे. व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती संपूर्ण जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, यासाठी वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे, अशा संपूर्ण तुमच्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर संपूर्ण डिटेल माहिती ऑफिशियल वेबसाईट वरती आहे. सो जाहिरात जी आहे डिटेल आपण ती इथे बघूया. सो इथे महिला व बाल विकास केंद्र यांच्या अंतर्गत विकास प्रकल्पा अंतर्गत ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली आहे. सो बाल विकास प्रकल्प अधिकारी जिल्हा सांगली यांच्याकडून त्यांच्या नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील रिक्त मदतनीस या पदासाठी नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवासी असणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 13 जुलै ते 24 जुलै या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून बाल विकास प्रकल्प अधिकारी जिल्हा सांगली यांच्या कार्यालयात तुम्हाला अर्ज इथे मागवण्यात येत आहे. सो 13 जुलै पासून अर्ज सुरू झालेले आहेत. 24 जुलै इथे शेवटची तारीख असणार आहे. अंगणवाडी केंद्रातील रिक्त पदांसाठी ही भरती आहे, महिला व बाल विकास प्रकल्प अंतर्गत. सो कोणकोणत्या इथे जागा आहेत ते बघूया. सो नगर परिषद किंवा नगर पंचायतचं इथे नाव दिलेलं आहे. अंगणवाडी केंद्र क्रमांक, रिक्त पदाचं नाव, एकूण रक्कम किती मिळणार आहे ते, प्रोत्साहन भत्ता किती मिळणार आहे आणि जाहिराती इथे प्रथम आणि ते. सो जत नगर परिषद अंतर्गत इथे 21 विठ्ठल नगर अंगणवाडी केंद्राचं नाव आहे. मदतनीससाठी 7,500 इथे मानधन आणि 800 ते 1,000 रुपये इथे प्रोत्साहन भत्ता. तो खानापूर, आष्टा, कडेगाव, विटा यांच्या अंतर्गत इथे अंगणवाडी केंद्र दिलेले आहे. सगळे मदतनीसच्या जागा आहेत. सो अटी शर्ती काय आहेत? पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज स्वाक्षरीसह परिपूर्ण अर्ज सादर करणं आवश्यक आहे. अर्जाचा नमुना इथे आहे, तो आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र जोडणार आहे. अर्जासोबत तुमचा जन्म नोंदणीचा दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, विवाहित असल्यास विवाहित नोंदणी दाखला, विवाहापूर्वीचे, विवाहानंतरच्या नावाची व्यक्ती एकच असेल याबाबतचा दाखला, तसेच खाली निर्देशाप्रमाणे अ ते ई पर्यंतचे आवश्यक कागदपत्र. सो ह्या छायांकित प्रती सक्षम अधिकाऱ्याकडून साक्षांकित करून सो अटेस्टेड कॉपी तुम्हाला जोडायच्या आहेत. सो शैक्षणिक पात्र तुम्हाला किमान मदतनीसाठी 12वी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे. वास्तव्याचा दाखला, स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे. वयाची अट 18 ते 35 वर्ष इथे वयोमर्यादा राहणार आहे. तसेच विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा 40 वर्ष राहणार आहे. लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र, भाषेचं नाव, भरती प्रक्रिया राबवण्यात येणाऱ्या अंगणवाडी केंद्रांमध्ये 50% पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा ज्याच्यामध्ये उर्दू, हिंदी, मीडिया, गोड, कोकणी, पावरी, कन्नड, कोरकू, तेलुगू, बिल्लोरी, बंजारा यापैकी कोणतीही एक भाषा बोलणारी असतील तर सदर भाषेचं ज्ञान लिहिता वाचता येणे आवश्यक आहे. उमेदवारी नियुक्ती करण्यात येईल, तथापि उमेदवारांना 10वी 12वी पदवी, पदव्युत्तर, डीएड, बीएड जी काही अर्हता असेल, एक अर्हता तुम्हाला मराठी भाषा विषयांसह उत्तीर्ण आवश्यक असणार आहे. विधवा किंवा अनाथ उमेदवार असेल तर त्यांच्या पडताळणीचा तुम्हाला दाखला लागेल. सो इथे हे डॉक्युमेंट दिलेले आहेत. शैक्षणिक शिक्षण, तुमचं वय, प्रकल्प, अपत्य किती, विधवा याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. गुणवत्ता यादीप्रमाणे प्रथम क्रमांकाच्या उमेदवारास इथे नियुक्ती देण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर स्थगित करण्याचा, स्थगित बदल करण्याचा अधिकार हा महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे राहणार आहे. सो अर्जदार यांनी गुणांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येणार असेल. उमेदवारांनी अर्जासोबत तुमचे गुणपत्रक, प्रमाणपत्र, छायांकित प्रती साक्षांकित करून जोडणं आवश्यक आहे.
कोणत्याही पदाकरता एकही पात्र उमेदवाराकडून अर्ज प्राप्त न झाल्यास किंवा फक्त एकच अर्ज प्राप्त झाल्यास फेर जाहिरात देण्यात येणार आहे. सो शैक्षणिक अर्हता तुम्हाला जी 12वी इथे गरजेची आहे. सो तुमचे सगळे त्याच्यानंतरचे डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत. तो आवश्यक डॉक्युमेंट काय काय आहेत बघा इथे. विहित नमुन्यातील अर्ज, लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्माबाबत तुमचा जन्म नोंदणीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, विवाहित असेल विवाहित नोंदणी दाखला, संबंधित क्षेत्रात रहिवासी तुम्हाला दाखला इथे लागणार आहे. 12वीचा तुमची गुणपत्रिका, पदवी, पदव्युत्तर, डीएड, बीएड जे असेल गुणपत्रक, प्रमाणपत्र, MSc शासकीय मान्यता संस्थेचे परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, विधवा असेल तर प्रतीचा मृत्यू दाखला, स्वयंघोषणापत्र, अनाथ असेल तर त्या संबंधीचे डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत. उमेदवार कॅटेगरीमधून अप्लाय करत असेल तर जात तुमचं इथे प्रमाणपत्र, अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्यास त्याचं प्रमाणपत्र इथे लागणार आहे. सो हा अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तो कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात, ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या स्थानिक क्षेत्राचं नाव, तुमचा मोबाईल क्रमांक नीट लिहा, म्हणजे पुढील जे काही माहिती असेल अपडेट असेल ते तुम्हाला मोबाईलवरती मिळते. अर्जदाराचं संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, इथे जन्म दिनांक, अर्जदाराची जात काय आहे ते, इथे प्रवर्गाअंतर्गत अप्लाय करत असेल, शैक्षणिक पात्रते संबंधी संपूर्ण माहिती, अनुभव असेल तर अनुभव संबंधीचे डिटेल इथे तुम्हाला द्यायचे आहे. तो हा अर्जाचा नमुना आहे. हे लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र आहे, त्याचा इथे नमुना दिलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला इथे जोडायचा आहे. अर्जासोबत काय काय डॉक्युमेंट जोडले आहेत या क्रमाने जोडायचे आहेत, सोबत जोडले आहे की नाही ते तुम्हाला इथे टिक करून इथे लावायचं आहे. तो संपूर्ण लिस्ट इथे तुम्हाला दिलेली आहे डॉक्युमेंटची, पूर्ण माहिती, रहिवासी स्वयंघोषणा पत्र त्याचा सुद्धा फॉर्मॅट इथे तुम्हाला दिलेला आहे. तो संपूर्ण ह्या अर्जासोबत जोडलेला आहे. माहिती तुम्हाला दिलेली आहे पदांची, कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे ते. सो अजूनही काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तुम्हाला तर व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ह्या पदांसाठी तुम्ही इलिजिबल नसाल तर चॅनलवरती बरेच नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ जाऊन चेक करा, त्याद्वारे तुम्ही अप्लाय करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जे चॅनलवरती नवीन असतील चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, म्हणजे असेच व्हिडिओ अपलोड केले की माहिती तुम्हाला बघायला मिळेल. सो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.